नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांचा, स्थानिकांचा कामधंदा लागेपर्यंतचा रिक्षा टॅक्सी हा व्यवसाय आहे आणि हा मीटरनंच करायचा असतो। इथे एक माफियागिरी झालेली आहे, ऑनलाईन माफिया बी झालेली आहे, परमिटमधला काळा बाजार आहे आणि खाली नुसतं हिंदी भाषिक मराठी असे हे झालेलं आहे। तर मुंबई ठाण्यात तर काय मराठी लोकांची टक्केवारी सगळी कमी आहे। प्रत्येक मराठी सुशिक्षित बेरोजगाराने लायसन काढा, बिल्ले काढा, रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा। तुम्हाला नोकरी लागेपर्यंत तुम्ही 5 वर्ष तो परवाना घेऊन आपला स्वयंरोजगार करा आणि बेकारीचं प्रमाण घटलं पाहिजे। स्थानिकांचाच हा व्यवसाय आला पाहिजे, त्याला भाषेचं हे ज्ञान लागतं आणि हा व्यवसायच मीटरनं करायचा असतो। परमिट हे कोणाला भाड्यानं देता येत नाही, कोणाला विकता येत नाही किंवा ह्या कायद्याचे जे नियम आहेत ते पाळूनच हा व्यवसाय करायचा आहे। आणि इथं एक परमिट राज निर्माण झालेलं आहे। भैया करत बसण्यापेक्षा मराठी तरुणांनी प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा आणि हे परमिट राज खतम करा। तुम्ही म्हणतीला की मग त्या गाड्यांच्या बँकेचं लोन काय होयाचं आणि कसं होयाचं, ज्यानं लोन घेतलं आहे तो बघून घेईल, तो बँकवाल्याची काम आहे त्याला लोन द्यायचं का नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या। तर प्रत्येक मराठी तरुणानं लायसन काढा, बिल्ले काढा, रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा। हा हक्काचा व्यवसाय आहे आणि मुंबई ठाण्यात तर मराठी टक्का वाढला पाहिजे आणि ह्यासाठी मराठी लोकांनी सुद्धा आपापल्या विभागात ही जागृती केली पाहिजे की जेणेकरून आपल्या गल्लीतली, आपल्या विभागातली जी सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांना काम नाही, धंदा नाही, त्यांनी रिक्षा टॅक्सीचं परमिट जरूर काढा आणि आपला स्वयंरोजगार करा आणि मुंबई ठाण्यात मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांचा टक्का बी वाढवा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। आणि दुसरं आता कुठं काम नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही, कुठं सरकारी नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या कामधंदा नाही म्हणून तुम्ही हा स्थानिकांचा हक्काचा व्यवसाय आहे, हे परमिट राज बी खतम होईल, मक्तेदारी बी खतम होईल। स्वतःची गाडी, स्वतःचं परमिट, प्रत्येकानं लायसन बिल्ले मिळतात असं काहीसुद्धा नाही, तुम्हाला परमिट बी मिळतं, रिक्षाचं मिळतं, टॅक्सीचं मिळतं। मीटरनं व्यवसाय करा आणि बेकारीला आळा घाला आणि मुंबई